हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द MPSC करिअर अकॅडमी. राज्यघटना या विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली होती. मागे आपण घटना निर्मिती या प्रकरणाविषयी माहिती घेतली. आज आपण भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात. भारताची राज्यघटना तयार करताना घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक मेहनत केल्याचे आपल्याला दिसते. भारतीय राज्यघटनेवर पाश्चात्य तत्वज्ञान आणि व्यवहाराचा प्रभाव पडला आहे थोडाफार. त्यामुळेच भारतीय राज्यघटनेला स्वातंत्र्य लढ्यातून आकारास आलेल्या भारतीय परिस्थितीच्या पत्ते असे म्हटले जाते आणि त्यामुळेच भारतीय राज्यघटनेला विशेष स्वरूप प्राप्त झाले आहे. भारतीय राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये पाहूया. त्याचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना. जगात दोन प्रकारच्या राज्यघटना असतात. एक असते लिखित राज्यघटना, दुसरी असते अलिखित राज्यघटना. ब्रिटनची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे. याउलट अमेरिकेची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे. पण अमेरिकेच्या राज्यघटनेत फक्त 14 कलमे आहेत. भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीस 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. आणि सध्या भारताच्या राज्यघटनेत सुमारे 26 भाग, 450 कलमे आणि 12 परिशिष्टे आहेत. त्यामुळे जगातील कोणत्याही राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना मोठी ठरते. तर हे झाले पहिले वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य हे आहे की विविध स्रोतापासून निर्मिती. म्हणजे भारतीय राज्यघटनेची निर्मिती ही विविध स्रोतापासून झालेली आहे. राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला. भारतीय राज्यघटनेवर तसे पाहिल्यास 1935च्या भारत सरकारच्या कायद्याचा सर्वात जास्त प्रभाव आहे. पण यासोबतच आपण इतर देशांच्या घटनेतून काही तरतुदी स्वीकारल्या आहेत. जसे आपण अमेरिकन राज्यघटनेवर मूलभूत हक्क, न्यायालयीन पुनर्विलोकन या तरतुदींचा समावेश केला. तसेच आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केला. अशा प्रकारे विविध देशांच्या राज्यघटनेतील स्रोतांपासून आपल्या राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली आहे. तिसरे वैशिष्ट्य आहे ताठरता व लवचिकता यांचा समन्वय. भारताची राज्यघटना अंशतः ताठर आणि अंशतः लवचिक असे म्हटले जाते. कारण घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही सर्वसामान्य बाबीसाठी पुरेशी लवचिक नाही आणि महत्त्वाच्या बाबीसाठी पुरेशी ताठर आहे. त्याचा योग्य मेळ भारतीय राज्यघटनेत करण्यात आला आहे. म्हणजे काही साधी घटना दुरुस्ती करायची असल्यास, म्हणजे राज्याचे नाव चेंज करणे किंवा नवीन राज्य निर्माण करणे, ते साध्या बहुमताने होते. पण काही विशेष घटना दुरुस्ती करायची असल्यास त्यासाठी विशेष बहुमताची गरज लागते. म्हणजे आपला एखादा भूप्रदेश दुसऱ्या देशाला द्यायचा असल्यास किंवा इतर काही बाबी. भारताच्या राज्यघटनेच्या तुलनेत अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी दुरुस्त्या करता येत नाही. आणि भारताच्या राज्यघटनेच्या तुलनेत ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे. मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे. काही कलमांची दुरुस्ती सहज करता येते, तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते. लोककल्याणकारी राज्य हे पुढचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. भारतीय राज्यघटनेने लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार केला आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश व्यक्तीचा सर्वांगीण विकास साध्य करून कल्याणकारी राज्य निर्माण करणे हा आहे. धर्म, जात, वंश, प्रदेश असा कोणताही भेदभाव लोककल्याणाच्या बाबतीत न करता प्रत्येक व्यक्तीचा राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास साध्य करण्याची जबाबदारी शासनाची आहे. अशा प्रकारचे लोककल्याणकारी राज्य हे भारतीय राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचे पुढचे वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश केलेला आहे. राज्यघटनेतील कलम 12 ते 35 ही कलमे नागरिकांचे मूलभूत हक्क स्पष्ट करतात. मूलभूत हक्कांचे स्वरूप हे न्यायिक आहे. या घटकाविषयी आपण मूलभूत हक्क या प्रकरणात सविस्तरपणे माहिती घेऊया. त्याच्या पुढचे वैशिष्ट्य आहे मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्यांचा सुरुवातीस भारताच्या राज्यघटनेत समावेश नव्हता, पण 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती अन्वये राज्यघटनेमध्ये एकूण 11 कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. सरदार सवर्णसिंग समिती शिफारसीवरून याचा समावेश घटनेत करण्यात आला आहे. तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने या सुधारणा केल्या होत्या. मूलभूत कर्तव्याबाबत मात्र कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत, ही केवळ आदर्श आहेत. याउलट मूलभूत हक्क कायदेशीर आहेत. याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आपण मूलभूत कर्तव्य या प्रकरणात घेऊया. त्याच्या पुढचे वैशिष्ट्य आहे मार्गदर्शक तत्व. घटनेच्या 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. घटनेच्या 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्वे सामाजिक, राजकीय, आर्थिक, मानवहित, आरोग्य या संबंधी आहेत. या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.
त्याच्या पुढचे वैशिष्ट्य आहे संसदीय शासन पद्धती. भारताची शासन पद्धती ही संसदीय आहे, म्हणजे पंतप्रधान हा राष्ट्रपतीच्या सल्ल्याने कारभार करत असतो. राष्ट्रपती हे नामधारी पद आहे आणि देशाचे मुख्य कामकाज हा पंतप्रधान सांभाळत असतो. त्यामुळे भारताची राज्य पद्धती संसदीय शासन पद्धती आहे. भारताने इंग्लंड पासून संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. देशाच्या राज्यकारभारात संसद ही केंद्रस्थानी आहे. संसदीय शासन पद्धतीची दिशा निश्चित करते. भारतात पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळासह लोकसभेला जबाबदार आहेत. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. राष्ट्रपतीच्या नावे कारभार चालत असला तरी राष्ट्रपतींना सुद्धा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागावे लागते. त्यामुळे या पद्धतीत पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख असतात. संघराज्य शासन पद्धतीत भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला आहे. संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार असून प्रत्येक घटक राज्यासाठी स्वतंत्र असे राज्य सरकार आहे. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात केंद्र व घटक राज्य यांच्यातील अधिकार विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यातील वाद निष्पक्षपणे सोडवता यावे यासाठी स्वतंत्र न्याय व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. आता जर याचा आपण रिव्ह्यू केला तर केंद्र व राज्य सरकारमधील आपल्याला केंद्र सरकार घटक राज्यापेक्षा प्रबळ दिसते. म्हणून काही विचारवंत असे म्हणतात की भारताला पूर्ण संघराज्य न म्हणता आभासात्मक संघराज्य म्हणावे. हे झाली संसदीय शासन पद्धती. त्याच्या पुढचे वैशिष्ट्य आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था. भारताच्या राज्यघटनेने स्वतंत्र न्यायमंडळाचा पुरस्कार केला आहे. न्यायमंडळावर दडपण येऊ नये म्हणून न्यायाधीशांची निवृत्ती वय, त्यांचा कार्यकाळ घटनेतच निश्चित करून ठेवण्यात आला आहे. विविध प्रकारचे वाद मिटवण्यासाठी कोणत्याही दबावापासून मुक्त असणारी न्याय व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. संपूर्ण देशासाठी एक सूत्री न्याय व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. भारतात सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हेच अंतिम न्यायालय आहे. याला ॲपेक्स कोर्ट असे सुद्धा म्हणतात. त्याच्या पुढचे वैशिष्ट्य आहे उद्देश पत्रिका. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेलाच उद्देश पत्रिका असे म्हणतात. भारतीय उद्देश पत्रिका ही पंडित नेहरूंनी तयार केलेल्या उद्देश पत्रिकेवर आधारित आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असे म्हणून भारतीय राज्यघटनेतील उद्देश पत्रिकेनेच राज्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. राज्यातील अंतिम सत्ता भारतीय लोकांच्या हाती आहे आणि भारतीय राज्यव्यवस्था परकीय नियंत्रणापासून मुक्त असल्याचे उद्देश पत्रिकेतून स्पष्ट होते. उद्देश पत्रिकेमध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्षता या शब्दांचा उल्लेख दिसून येतो. त्यामुळे उद्देश पत्रिका ही अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचे पुढचे वैशिष्ट्य आहे प्रजासत्ताक राष्ट्र. भारत हे एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे. देशातील सर्वोच्च अधिकार लोकांच्या हाती असल्याने भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हटले जाते. देशाचे प्रमुख हे राष्ट्रपती असून ते विशिष्ट काळासाठी निवडलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे भारत हा देश गणराज्य आहे असे म्हणता येते. त्याच्या पुढचे वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व. भारत हे संघराज्य असूनही भारताने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केला आहे. भारतीय राज्यघटनेचे एक वेगळे वैशिष्ट्य मानले जाते. आता अमेरिकेमध्ये पाहिल्यास आपण अमेरिकेमध्ये केंद्राचे व राज्याचे असे वेगवेगळे 2 नागरिकत्व दिले जाते. भारतामध्ये सुद्धा अनेक राज्य अस्तित्वात आहेत. मात्र भारतात प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे नागरिकत्व नाही, सर्व देशासाठी एकच नागरिकत्व देण्यात आले आहे. त्यामुळे याला एकेरी नागरिकत्व असे म्हटले जाते आणि हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याच्या पुढचे वैशिष्ट्य आहे निधर्मी राष्ट्र. भारत हे एक निधर्मी राष्ट्र आहे, म्हणजे भारताचा स्वतःचा असा कोणताही धर्म नाही. पाकिस्तान सारखे राष्ट्र पाहिल्यास ते इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे. मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्त्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यासोबतच अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्याच्या पुढचे वैशिष्ट्य आहे अल्पसंख्याकांना संरक्षण. मागासलेल्या जाती, जमाती व अल्पसंख्याक यांच्या विकासासाठी राज्यघटनेत काही तरतुदी आहेत. त्यांच्या विकासाची जबाबदारी राज्याची आहे. केंद्र व राज्य कायदेमंडळात अनुसूचित जाती व जमातींसाठी काही राखीव जागा ठेवल्या आहेत. त्यासोबतच अल्पसंख्याकांना आपली भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क राज्यघटनेने दिला आहे आणि अशा हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासन व्यवस्थेवर टाकण्यात आली आहे. मतदानाचा अधिकार, याला प्रौढ मताधिकार असे सुद्धा म्हणतात, हे सुद्धा भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय घटनेने वंश, जात, लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना सार्वत्रिक प्रौढ मताधिकार दिलेला आहे. सुरुवातीला 21 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना हा अधिकार देण्यात आला होता, पण 1889 मध्ये राजीव गांधी सरकारने 51व्या घटना दुरुस्तीद्वारे 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला. त्याच्या पुढचे वैशिष्ट्य आहे आणीबाणीची तरतूद.
काही घटनात्मक पेच प्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत. या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते आणि राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात. हे सुद्धा एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचे पुढचे वैशिष्ट्य आहे त्रिस्तरीय सरकारची स्थापना. केंद्र, राज्य आणि पंचायत राज अशी एक त्रिस्तरीय रचना आहे. यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात आहे आणि ही एक उच्च अशी शासन व्यवस्था आहे. प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे. तर जिल्हा, तालुका, ग्राम यांच्यासाठी पंचायत राजची स्थापना करण्यात आली आहे. ही झाली राज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये. आता आपण राज्यघटनेविषयीची काही दोष पाहूया, म्हणजे काही आक्षेप घेण्यात आले होते. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती. हा एक आक्षेप घेतला जातो नेहमी राज्यघटनेविषयी. लॉर्ड विस्काउंट सायमन व विन्स्टन चर्चिल यांनी भारतीय राज्यघटनेबाबत असे म्हटले होते की भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आली आहे. काहींच्या मते घटना परिषद ही वकील आणि राजकीय व्यक्तींचीच बनलेली होती, त्यामुळे सर्वांचे प्रतिनिधित्व करत नाही. कदाचित यामुळेच भारतीय राज्यघटनेचे स्वरूप हे जरा किचकट आहे, कारण घटना परिषदेमध्ये बहुतांश वकील लोकांचा समावेश होता. तसेच घटना परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे काही बनत आहे. अशा प्रकारे आपण आज भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्ये जाणून घेतली आहेत. धन्यवाद.